नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या सौर चलित फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा हे आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी प्रथमतः महाडीबीटी.महाराष्ट्र.gov.in ही लिंक ओपन करावी. त्यानंतर वैयक्तिक शेतकरी म्हणून आपला शेतकरी आयडी प्रविष्ट करावा. शेतकरी आयडी माहित नसल्यास तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करावर क्लिक करून आपला आधार नंबर टाकून ओटीपीच्या साहाय्याने देखील आपला शेतकरी आयडी जाणून घेऊ शकता. शेतकरी आयडी प्रविष्ट केल्यानंतर ओटीपी पाठवा यावर क्लिक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ओटीपी तपासा यावर क्लिक करा. या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती डिस्प्ले होईल. ती बरोबर असल्याची खात्री करून घ्या. जात वर्गवारी अपंगत्व निवडा. आवश्यक असल्यास कागदपत्रे अपलोड करून सेव्ह यावर क्लिक करा. त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. यात आपल्याला कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण, फलोत्पादन, सौर कुंपण यांसारखे अनेक घटक पाहायला मिळतील. त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोरील बाबी निवडावर क्लिक करा. यात मुख्य घटक म्हणून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक करा. तपशील पर्यायात मनुष्यचलित अवजारे यावर क्लिक करा. यंत्रसामग्री व अवजारे व उपकरणे यात पीक संरक्षण अवजारे यावर क्लिक करा. मशीनचा प्रकार यात सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप हे ऑप्शन निवडा व चेकबॉक्सवर क्लिक करा आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर आपला फवारणी पंपासाठी अर्ज समाविष्ट झाला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? निवडायचे असल्यास येस करा. आपल्याला निवडायचे नाहीत म्हणून आपण नो करतो. यानंतर हे पेज ओपन होईल. या ठिकाणी अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा. यात आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा व ओके या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी पहावर क्लिक करून आपण निवडलेल्या बाबी बरोबर आहेत हे चेक करून चेकबॉक्सवर क्लिक करा व अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर देय यशस्वी असा पॉपअप येईल. जर आपण 2024-25 या चालू आर्थिक वर्षात पहिल्यांदा अर्ज करत असाल तर आपल्याला ₹23.60 चलन ऑनलाईन UPI माध्यमातून अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून भरावे लागेल. मी याआधीही पेमेंट केले असल्यामुळे देय यशस्वी असा पॉपअप आला. अशा प्रकारे आपण सौर फवारणी पंपासाठी अर्ज करू शकता.